रमा, परी इकडे ये. हे बघ, तुझ्या बाबांनी तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने खीर बनवली आहे. काय? जेव्हा भीमाबाई जिवंत होती तेव्हा आम्ही कधी कधी भीमच्या लग्नाविषयी बोलत होतो. ती सारखी म्हणत होती की जेव्हा पण भीमाची बायको येईल मी माझ्या हातानं खीर बनवून तिला चारणार आणि तिला खीर बनवायला शिकवून बी देईन. कारण जेव्हा मी नाही राहणार तेव्हा माझ्या चवीची खीर भीमला कायमच मिळत राहील. मीरा, मी भीमाबाईपेक्षा खराब खीर बनवतो का? तू खाऊन बघ ना. रामजी भाऊ, जरा थांबा. नंदू, एक चांगला हार दे ना मला. घे पोरी, तोंड गोड कर. चांगली झालीये. अरे मला कशाला? अगं बस बस. बाबा, मी माझ्या सासूला कधी बी पाहिलं नाहीये, पण तुम्हाला बघून असं वाटतं का माझी सासू बी तुमच्यासारखीच चांगली असेल. आमच्या सगळ्यांपेक्षा बी लई भारी. सकाळपासून चिंतेत हाय आणि तुला मज्जा सुचत हाय. अरे सावकाश सावकाश. अरे थांब. आई, मला वाचव. ही मारतात. हे लोक माझा जीव घेतील. तुमच्या दीदीनं केल्यात ना लाडू, तर पकडा तिला आणि बनवून घ्या. माझ्या भीमाला का त्रास देताय? मला शिकवणार तू? आई हाय म्या तुझी. आई हाय म्या तुझी. आई, आई तुला माहितीये, तुझी सून एकदम तशीच आहे जसं तू तुझ्या मुलाला पाहत होतीस. दुसऱ्यांची खूप काळजी घेते रमा, दुसऱ्यांसाठी भांडण करते. आता आता सरलाजींना त्यांचा हक्क देऊन आली आहे. आई, आई आज जर तू असतीस तर रमावर खूप गर्व केला असतास. खूप गर्व केला असता. आई, लहानपणी जेव्हा थकून घरी परत येत होतो तेव्हा तू तुझ्या पदराने कपाळाचा घाम पुसत होतीस. आणि आपल्या पदरात घेत होतीस. मग सर्व थकवा दूर होत होता.
आज पण जिंकून हारून घरी परततो, खूप थकलेला असतो, कपाळावर घाम पण येतो. परंतु पदराने माझ्या कपाळावरचा घाम पुसायला तू नसतेस आई. आई, आई तू इथे? आई, भाऊ, माझी साडी ओढून तुमच्या जवळ आली आहे, द्या मला. मेरे सर की बलाएं मेरी माँ चुन ले, बिन बोले मेरे मन की मेरी माँ सुन ले, मुझसे अलग ना होना पल भी, माँ तेरी ममता खिलते कमल सी हो, जर ते सरलाचे शेजारी पुरुष बैल निघाले नसते, आपल्या बायकांच्या माहेरी जाण्याने घाबरले नसते, तर कदाचित आपण हारलो नसतो. सोडून द्या त्यांना, सोडून द्या त्यांना नरकात जाऊ द्या तिकडे. आता काय करायचं आहे? कसं त्या खालच्या जातीच्या भीमरावाला त्याची कुवत दाखवायची हा विचार करा. काय करावं खरं सांगू, मला तर असं वाटते की त्याच्या जातीच्या प्रत्येक एका माणसाला पकडून आणि पकडून मारावं मारावं मारावं. एक काम करणार उत्तम, तिकडून भीमरावच्या जातीचा एक माणूस येत आहे, त्याला पकड आणि त्याला मार. थांब थांब, इकडे इकडे. साहेब, मी कोणती चूक केली आहे? हस. शांत. ही आहे यांची जागा. मी सांगितले हस तर तू हसलास. बोल हा. हो. मी सांगितले गप्प तर गप्प झालास. बोल हा. हो. आणि आता माझे मन करत आहे की तुला
या क्षणाला मारू आणि मी मारणार. तुमच्यापासून पळून मी पळू बी शकणार नाही, म्हणून जेवढं हवं तेवढं मारून घ्या. पण इथून मी स्वतःच्या घरी नाही, भीमच्या घरी जाईन. त्याविषयी ऐकलंय की तो न्यायाची लढाई लढतोय. माझ्यासाठी बी न्यायाची लढाई तोच लढल. भीमराव! बाळाच्या पत्नीचा अजून बी पत्ता लागला नाहीये. मी बाळाला विचारलं, पण त्यानं काही उत्तरच दिलं नाही. मी बी संध्याकाळी बाळादादांच्या गल्लीत गेले होते, तर तिथल्या लोकांनी सांगितलं की बाळा भैया येत जात राहतात, पण दीदीचं माहित नाही. पण रमा, माहित तर झालं पाहिजे ना की बाळाची पत्नी कुठं आहे. वा वा जावे बापू, मुलाची पत्नी गायब आहे तर तुम्हासनी एवढी काळजी होत आहे, आणि स्वतःची बायको गायब आहे तर त्याची काय बी काळजी नाही तुम्हासनी. तिची खबर घेत नाही आहे तुम्ही. हा तर काय करायचं? जिजाबाईची जबाबदारी तुम्ही घेतली आहे ना, तर तुम्हीच काळजी करा. आम्ही का काळजी करायची? मीरा, ती मला न सांगता निघून गेली, तर मी तिची काळजी का करू? लक्ष्मी, पुरी एक काम कर की तू कोकणला जा, आनंदला भेटून ये. खूप दिवस झाले त्याची काहीच खबर नाहीये. आणि हो, त्याला सांग की त्याची तब्येत बरी झाली असेल तर 2-4 दिवसासाठी इकडे येऊन जा. ठीक आहे बाबा, मी उद्याच जायला निघते कोकणात. भीम भीम लवकर बाहेर ये. भीम, रामजी भाऊ लवकर बाहेर या. ही बघा, ही लोक काय करतायत. ही बघा. हे काय करताय तुम्ही? काय चाललंय हे सगळं? हे काय करताय तुम्ही? हे सगळं काय होतंय? स्वतः आग लावून विचारतोस की आग कोणी लावली? अरे हे सगळं तू आणि तुझ्या पत्नीनं पेरलेल्या बीजचं फळ आहे. बघ, डोळे उघडून बघ. हितेश काका, काय बी बडबडू नका तुम्ही. जग्गू, तूच बोलून घे, नाहीतर ही रमा म्हणाल की तुमच्या घरची बाई नाहीये. तर तुम्ही काय बोलताय? बोलून घे. असं आहे, माझी बायको माझ्या मर्जी शिवाय तिकडे मोर्चात गेली होती, आणि हीच गोष्ट मला आवडली नाही, आणि म्हणूनच मी तिला मारलं. हो, ही पण जेव्हापासून गावाकडून आलीये ह्यांच्या नादाला लागलीये. काय विचार केलास हा? तू काहीही करत राहशील आणि आम्ही फक्त सहन करत राहू? हा, पण तुम्ही जे काही केलंय चुकीचं केलंय. आणि मी आणि हा आता न्यायाची लढाई लढू शकणार है? का आता आमच्या विरोधात उपोषण करणार? तर कर जा. रमा, तू तर काय आता मोबदल्याचं बोलणार आहेस, होय ना? तर हे माहित असू दे की आमच्याकडे कोणतं संपत्तीचं ताल नाही लागला आहे. काय हे घेऊन जाणार? जी काय 4 कवडी आहे त्यातला अर्ध घेऊन जाव, आणि मग त्यानंतर जेव्हा आम्हा समध्या चाळीतल्या लगीन झालेल्या लोकांचं घर नाही सुधारलं, तेव्हा आमच्या उजाडलेल्या घरांना बघून लाज वाटू दे का तुमच्या समध्यांच्या क्रांतीचा काय परिणाम निघाला. बघतेस काय? जा बस उपोषणाला. जोगू, पहिलं मला आशा होती की तू कवा ना कवा तर नक्कीच सुधारशील, पण आता मला विश्वास झालाय की तू कवाच नाही सुधारणार. नाही सुधारणार मी. फुलिया काकू,
तुम्ही आणि काकू, तुम्ही सगळे आत्ता माझ्या बरोबर पोलीस ठाण्यात चला. सर्वांच्या विरोधात केस करूया. हे असे कसे तुम्हाला हात लावू शकतात, मारू शकतात? अरे जेव्हापर्यंत तू केस करणार तेव्हापर्यंत हे सगळे चाळ सोडून, चाळ काय मुंबई सोडून पळून जातील. बघ पोलीस आमच्या सारख्या छोट्या पळून जाणाऱ्या माणसासनी कुठं कुठं हुडकत राहणार. जा वय, आणि मग त्यानंतर आम्ही कधीच आमच्या बायकांचं तोंड नाही बघणार. आणि मग कायमच हे लोक इथं एकटेच पडून राहतील. तुम्ही सर्वजण शांत व्हा. रडण्याची वेळ नाहीये ही. आणि या लोकांच्या धमकीशी अजिबात घाबरायचं नाही. इथे असं समाधान काढत बसायचं नाही. चला माझ्या बरोबर पोलीस ठाण्यात. नाही, न्यायाच्या प्रक्रियेत व्यावहारिकता आणि विवेक दोघांनाही जागा मिळाली पाहिजे. असं होऊ शकतं की तुझ्या प्रयत्नानं आणि यांच्या प्रयत्नानं सर्वांना शिक्षा मिळेल, पण मला असं वाटतंय की यांना शिक्षेऐवजी यांचं जो कुटुंब विखुरलेलं आहे त्याला गोळा करणं गरजेचं आहे. म्हणजे बाबा तुम्ही समजून घेण्याबद्दल बोलताय? मी समजून घेण्याबद्दल बोलतच नाहीये. किंबहुना ही लढाई चाळीच्या आत ठेवायची गोष्ट करतोय. या लोकांना शिक्षेची गरज नाहीये, यांना सुधारण्याची गरज आहे. दादा खरं सांगत आहे. ती लोक पती पत्नी आहेत, वर्षानुवर्ष संग राहतात. असं नाही आहे की या लोकांमध्ये काही पण प्रेम नाही आहे. म्हणून याच प्रेमाच्या भरोश्यावर त्यांना त्यांची लढाई लढू दे. ही गोष्ट न्यायची नाही आहे पोरा. ही गोष्ट आपल्या पतीला समजवण्याची आणि त्यासनी परत मिळवण्याची आहे. बाबा ना आत्या बरोबर बोलतायत. हा भीमराव, आम्ही आमच्या परीनं समस्येचं काय ना काहीतरी समाधान काढलंच असतं. तसं बी कुठलं पहिल्यांदा मार खाल्लाय. मी आज काय, प्रत्येक बाई आपल्या पतीच्या हातातनं मार खातच असत्या, पण पतीच्या विरोधात ठाणे जाऊ नाही शकत. तुम्ही चला. आता या लोकांनी कोणती बी योजना बनवते, पण या येळी आपण आपल्या घरच्या बायकांना धडा शिकवूनच राहूया. म्हणजे त्या बायका पुन्हा पहिल्यासारखाच वागतील. हा, आपण जे काय म्हणणार तेच ते करणार. या भीम आणि रमाचा असा परिणाम झाला आपल्या बायकांवर की त्या आता उद्धट झाल्या. तर मग त्यांना मर्यादा शिकवा. तुम्हा सर्वांना आता तुम्ही मर्द असण्याची जाणीव झाली आहे ना? हा, तर बस आता त्या आपण होऊन मर्यादेत येतील. ते कसं काय? बघा, मर्द असणे सूर्यासारखे आहे आणि या भीम रमा रामजी यांची नाटकं ढगास सारखी आहे. आता तुम्हीच सांगा की ढग कधी सूर्याच्या किरणांना झाकू शकतात? बघा, मालकाने किती चांगलं समजावलं आणि सगळे समजले पण, होय की नाही? बस असंच मर्दासारखं आपल्या पत्नीवर नियंत्रण ठेवा, कारण ही जे कायम मर्दाचंच व्हायला पाहिजे. होय ना मालक? नक्कीच. आता बघ भीमराव,
मी कसे तुझ्या चाळवाल्यांना तुझ्याच विरोधात हत्यार बनवतो